माझं नाव समीर, वय 29 वर्ष, नाशिक शहराच्या अत्यंत शांत आणि निसर्गरम्य वसाहतीत आमचं छोटंसं पण सुटसुशीत घर आहे. घर दिसायला आखीव रेखीव आणि सुंदर आहे, पण घरात राहणारी माणसे म्हणावी तर अगदीच मोजकी. 4 वर्षापूर्वी बाबा अचानक एका गंभीर आजारामुळे आम्हाला सोडून गेले आणि त्यानंतर या घरात फक्त मी आणि माझी आई मंगला दोघंच उरलो. बाबांच्या जाण्याने घराची आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक जबाबदारी माझ्या तरुण खांद्यावर आली. मी नाशिकमधील एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी करतो. माझं रोजचं आयुष्य म्हणजे ठरलेला साचा झाला होता. रोज सकाळी 8:30-9 वाजता उठायचं, घाईघाईने तयार होऊन ऑफिस गाठायचं. दिवसभर फाईल्स, ईमेल्स आणि कॅम्प्युटरच्या स्क्रीनसमोर डोकंफोडी करायची आणि रात्री 9-9:30च्या सुमारास पूर्णपणे थकून भागून घरी परतायचं. वरवर पाहता सगळं काही ऑलवेल होतं. चांगली सॅलरी पॅकेज होतं, समाजात मान सन्मान होता, घरात आईची माया होती. पण म्हणतात ना, कधी कधी आयुष्यात सगळं काही असूनही कुठेतरी एक प्रचंड पोकळी असते. माझ्या बाबतीतही अगदी तसंच काही घडत होतं. दिवसभर कामाच्या व्यापात आणि ऑफिसच्या गडबडीत वेळ निघून जायचा, पण रात्री 9:30च्या सुमारास मी जेवण करून माझ्या खोलीत एकटा यायचो तेव्हा ती शांतता मला खायला उठायची. एकटं बेडवर पडल्यावर मन नकळत भूतकाळात आणि भविष्यात भरकटून लागायचं. मनात विचार यायचा, असं आयुष्यभर धावत राहायचं का? कधीतरी थकल्यावर हक्काचं डोकं टेकवायला आणि मनातले सुखदुःख विनासंकोच शेअर करायला कोणीतरी सोबत असायला हवं होतं. आईशी मी बोलायचो, पण वयाचे अंतर आणि तिच्या काही मर्यादामुळे मी माझं प्रतीक गोपीत किंवा ऑफिसचा ताण तिच्यासमोर पूर्णपणे व्यक्त करू शकत नव्हतो. अशात एक दिवस आईला तिच्या कॉलेजच्या दिवसातली एका अत्यंत जवळच्या मैत्रिणीचा फोन आला. त्या मैत्रिणीचं नाव होतं अनुराधा. अनुराधा लहानपणी जेव्हा आमच्याकडे यायच्या तेव्हा मी त्यांना अनुराधा आंटी म्हणून हाक मारायचो. अनुराधा आंटीचं कुटुंब तसं सुखवस्तू आणि सुखी होतं. त्यांचे यजमान परदेशात एका मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टवर हुद्द्यावर काम करत होते, त्यामुळे ते वर्षातून एखादी फेरी मारायचे. त्यांचा एकुलता एक मुलगा बेंगलोरला IT इंजिनिअरिंग शिक्षण घेत होता आणि तिथेच हॉस्टेलला राहत होता. साहजिकच अनुराधा आंटी यांच्या मोठ्या घरात बहुतांश वेळ एकटाच असायच्या. यावेळी त्यांचे नाशिकमध्ये त्यांच्या काही कौटुंबिक जमिनीच्या सरकारी कागदपत्राचं आणि बँकेचं खूप जुना अडकलेलं काम होतं. या सरकारी कामाच्या धावपळीत त्या 2-4 दिवस नाशिकमध्ये मुक्काम करावा लागणार होता. हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा आईने त्यांना हक्काने आपल्या घरी राहण्याचा आग्रह केला आणि त्यांनीही तो आनंदाने स्वीकारला. त्या दिवशी सकाळी ऑफिसला निघण्याच्या तयारीत असताना आईने स्वयंपाकघरातून आवाज दिला, समीर जरा इकडे ये रे. मी हातातलं घड्याळ बांधत स्वयंपाकघरात गेलो. आईने चहाचा कप माझ्या हातात दिला आणि म्हणाली, अरे समीर, आज दुपारी अनुराधा येते ट्रेनने. तिचं बँकेचं आणि कोर्टाचं खूप काम आहे ग बाई. या वयात मी तिचा खोली आवरून ठेवली आहे, पण तू ऑफिसच्या निघताच गेस्ट रूमचा पंखा आणि लाईट नीट चालतोय ना तेवढं बघ. आणि हो, संध्याकाळी जरा ऑफिसमधून लवकर येण्याचा प्रयत्न कर. खूप वर्षांनी येते ती. मी चहाचा घोट घेत घेत आईला होकार दिला, हो आई, नक्की. आज मी लॉग इन लवकर करतो आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घरी येण्याचा प्रयत्न करतो. ऑफिसमध्ये दिवसभर काम करत असतानाही माझ्या डोक्यात सारखे लहानपणीचे विचार येत होते. अनुराधा आंटी मला किती वर्षांनी भेटणार होत्या. मला अंधुकसं आठवत होतं, जेव्हा मी खूप लहान होतो तेव्हा त्या आमच्या घरी आल्या की माझ्यासाठी आवर्जून पार्लेजी बिस्किट आणि कॅडबरी घेऊन यायच्या. मला कडेवर घ्यायच्या, छान छान गोष्टी सांगायच्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक निखळ संत हसू असायचं. वेळ कशी वेगाने बदलते ना. आज मी 29 वर्षाचा पूर्ण वाढलेला तरुण झालो होतो आणि त्याही त्यांच्या आयुष्यात वेगळ्या वळणावर ज्येष्ठत्वाकडे झुकत होत्या. विचार करता करता कधी संध्याकाळचे 4:30 वाजले मला कळलंच नाही. मी घाईघाईने आपला लॅपटॉप बॅगेत भरलं, सहकाऱ्यांचा निरोप घेतला आणि गाडी काढून घराच्या दिशेने निघालो. संध्याकाळी बरोबर 5:15च्या सुमारास मी घरात आलो. फ्रेश होऊन हॉलमध्ये बसलोच होतो, तितक्यात दाराची बेल वाजली. आई स्वयंपाकघरात काही विशेष बनवत होती, त्यामुळे धावत जाऊन दार उघडलं. दार उघडता समोर अनुराधा आंटी उभ्या होत्या.
हलक्या निळ्या रंगाची सुती साडीमध्ये त्या अतिशय साध्या पण तितक्याच प्रभावी आणि खानदानी दिसत होत्या. त्यांचे केस खांद्यापर्यंत व्यवस्थित कापलेले होते आणि हातात एक छोटीशी ट्रॅव्हलिंग ट्रॉली बॅग होती. प्रवासाचा आणि दुपारच्या उन्हाचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. तरीही त्यांच्या डोळ्यात एक कमालीची चमक होती, आपुलकी होती. अरे समीर, बाप रे, किती मोठा झालास रे तू. त्यांनी मला पाहताच आश्चर्याने आणि अत्यंत आनंदाने उद्गार काढले. त्याच्या चेहऱ्यावर तेज लहानपणीचं गोड हवंसं वाटणारं हसू होतं. मी थोडा लाजलो आणि म्हणालो, या आंटी, आत या. हो, खूप दिवस झाले आपण भेटलोच नाही. मी पुढे होऊन आदराने त्यांच्या हातातील ट्रॉली बॅग घेतली. बॅग घेताना आमची नजरानजर झाली. त्यांच्या डोळ्यात एक प्रचंड कौतुक होतं. जणू आपल्याच मुलाला खूप दिवसानंतर पाहिल्यावर एका माऊलीला जो आनंद होतो तसाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. त्या घरात येताच आईने बाहेर येऊन त्यांना घट्ट मिठी मारली. दोन जुन्या मैत्रिणी जेव्हा एवढ्या वर्षांनी समोरासमोर येतात तेव्हा शब्दांची गरज नसते. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, तर अनुराधा आंटीही खूप भावनिक झाल्या होत्या. अनु, तू खूप वाळली आहेस ग, स्वतःची काळजी घेत नाहीस, आई नेहमीच्या स्वभावाप्रमाणे काळजी म्हणाली. मी त्यांची बॅग व्यवस्थित गेस्ट रूममध्ये नेऊन ठेवली. प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी मी स्वतः स्वयंपाकघरात जाऊन त्यांच्यासाठी गरमागरम चहा आणि सोबतीला हलका नाश्ता तयार केला. जेव्हा मी चहाचा ट्रे घेऊन हॉलमध्ये आलो तेव्हा दोघी सोफ्यावर जुन्या फोटो अल्बमवरून गप्पा मारत होत्या. मी चहाचा कप अनुराधा आंटीच्या समोर धरला. त्यांनी कप हातात घेतला आणि माझ्याकडे अतिशय प्रेमाने पाहत म्हणाल्या, थँक्यू समीर, इतका समजदार आणि हुशार झालास हे बघून मला खूप बरं वाटलं. मंगला, तुझा मुलगा खरोखरच खूप गुणी आहे. त्याच्या डोळ्यातलं ते कौतुक आणि ते शब्द ऐकून माझ्या मनावर दिवसभरचा सगळा ताण कुठल्या कुठे पळून गेला. बऱ्याच दिवसांनी आमच्या घरात अशी हसती खेळती आणि जिवंत संध्याकाळ साजरी होत होती. पण या भेटीमुळे माझ्या आणि त्यांच्या आयुष्यात एक वेगळंच वळण मिळणार आहे याची क्षणी आम्हाला दोघांनाही अजिबात कल्पना नव्हती. चहा पाणी आटोपल्यावर आई आणि अनुराधा आंटी गप्पांची मैफिल रात्रीच्या जेवणापर्यंत अविरत सुरूच होती. जुन्या मैत्रिणी भेटल्यावर संसाराच्या सुखदुःखाच्या आणि जुन्या कॉलेजच्या आठवणीचा असा काही पूर आला होता की घरात वेळ कसा निघून गेला ते समजलंच नाही. मीही त्या दोघींच्या गप्पामध्ये कधीकधी सहभाग घेत होतो. रात्रीचे 9 वाजले होते तशी आई स्वयंपाकघरात लगबग सुरू झाली. तिने हलकं फुलकं एक पण चविष्ट जेवण तयार केलं. आम्ही तिघांनी एकत्र बसून जेवण केलं. जेवतानाही अनुराधा आंटी माझ्या लहानपणीच्या काही गमतीशीर आठवणी काढल्या, ज्या ऐकून मला स्वतःचं हसू आवरत नव्हतं. जेवण झाल्यानंतर आईला तिच्या नेहमीच्या गुडघ्याच्या दुखीचा त्रास जाणवू लागला. शिवाय दुसऱ्या दिवशी सकाळी तिलाही घरगुती कामासाठी लवकर उठायचं होतं. त्यामुळे आमच्याकडे बघत म्हटलं, अनुराधा, समीर, तुम्ही बसा गप्पा मारत. माझे पाय आज जास्तच दुखताय म्हणून मी जरा लवकर झोपायला जाते. समीर, आंटींना काही हवं नको ते व्यवस्थित बघ. आम्ही दोघांनी आईला होकार दिला. आई तिच्या खोलीत निघून गेली आणि काही वेळातच संपूर्ण घरात एक मंद गहिरी शांतता पसरली. हॉलमध्ये टीव्हीवर अगदी कमी आवाजात जुनी भावगीतं चालू होती. बाहेर रात्रीचा गार वारा सुटला होता आणि खिडकीबाहेर झाडांची पानं हलका आवाज करत होती. मी सोफ्यावर एका बाजूला बसलो होतो आणि माझ्या समोरील सोफ्यावर अनुराधा आंटी अगदी शांतपणे विचारमग्न होऊन बसल्या होत्या. दिवाणखान्यातल्या त्या मंद प्रकाशात त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि एक अनामिक एकटेपणा अधिक स्पष्ट जाणवत होता. ती शांतता भंग करत अनुराधा आंटीने संवादाला सुरुवात केली. समीर, तू खूप शांत स्वभावाचा आहेस रे. आजकालची मुलं ऑफिसमधून आली की मोबाईलमध्ये किंवा मित्रामध्ये व्यस्त होतात, पण तू आईला वेळ देतोस, घरातली कामं बघतोस. खरोखरच कौतुकास्पद आहे. मी हलकेच हसलो आणि म्हणालो, तसं काही नाही आंटी. वडील गेल्यानंतर घरात आम्ही दोघंच उरलो, त्यामुळे एकमेकाची काळजी घ्यावीच लागते. पण खरं सांगू का, कधी कधी खूप एकटं वाटतं. ऑफिसमध्ये दिवसभर लोकांच्या गरड्या असूनही मनाशी संवाद साधणारं कोणी नसतं. माझं हे प्रांजळ बोलणं ऐकून अनुराधा आंटीचं मान वर केली. त्यांच्या डोळ्यात एक वेगळाच भाव होता, जणू त्या माझ्या शब्दात स्वतःचं प्रतिबिंब दिसत होतं. त्या थोड्या सरकून माझ्या जवळ सोफ्यावर येऊन बसल्या. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि अत्यंत मऊ आणि समजूतदार आवाजात म्हणाल्या, तुझं म्हणणं मला अगदी पटतंय समीर. माणूस भूक पैशाची किंवा सुखाची नसते, तर कोणीतरी आपल्या मनापासून समजून घ्यावं याची असते.
तू तरुण आहेस, तुझा हा एकटेपणा मी समजू शकते, पण माझं बघ, माझा संसार आहे, नवरा आहे, मुलगा आहे, तरी मी या वयात प्रचंड एकटेपणाचा सामना करते. त्यांच्या बोलण्यातील ते गुण आणि साचलेलं दुःख ऐकून मला आधी थोडा संकोच वाटला, पण त्यासोबतच त्यांच्याबद्दल आदर आणि सहानुभूती वाटली. मी विचारलं, पण आंटी काका तर परदेशात एवढ्या मोठ्या पदावर आहेत, तुमचा मुलगा इतका हुशार आहे, मग तुम्हाला असं का वाटतं? त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि खिडकीबाहेर पाहत म्हणाल्या, लोकांना बाहेरून सगळं छान दिसतं रे समीर. नवऱ्याच्या त्या कामातून आणि बिझनेस मीटिंगमधून माझ्याशी 2 मिनिटं नीट बोलायला वेळ नसतो. महिन्याला खात्यात पैसे येतात, पण पैशाने सुख विकत घेता येत नाही ना. आणि राहिला प्रश्न मुलाचा, तो त्याच्या कॉलेजच्या मित्रांच्या आणि करिअरच्या जगात इतका व्यस्त आहे की त्याला आईने जेवण केलं का, ती घरात एकटी काय करते याच्याशी काहीच देणं घेणं नसतं. कधीकधी त्या मोठ्या घरात मला स्वतःच्याच पावलांचा आवाज ऐकून भीती वाटते. संवाद संपला की नात्यातल्या भिंती अधिकच मजबूत होतात रे. बोलता बोलता अनुराधा आंटी आवाज किंचित थरथरला. त्यांच्या डोळ्याच्या खड्या ओलावल्या होत्या. त्या अश्रूत अनेक वर्षाचं साचलेलं रडू, एकटेपणा लपलेला होता. एका प्रतिष्ठित आणि सुखी दिसणाऱ्या कुटुंबामागे इतकी मोठी भावनिक पोकळी असेल याचा मी विचारही केला नव्हता. वयाने त्या माझ्यापेक्षा बऱ्याच मोठ्या होत्या, माझ्या आईची मैत्रीण होत्या, पण त्या क्षणी त्या मला त्यांच्यात एक साधी, हताश आणि आधाराची अपेक्षा असणारी व्यक्ती दिसत होती. माझ्या मनात त्यांच्याबद्दल कमानीची सहानुभूती दाटून आली. मी नकळत माझा हात पुढे केला आणि सोफ्यावर असलेल्या त्यांच्या हातावर हळूच ठेवला. हा स्पर्श कोणत्याही चुकीच्या भावनेने नव्हता, तर मी तुमचं दुःख समजू शकतो आणि मी एक मित्र म्हणून पाठीशी आहे हा विश्वास देण्यासाठी होता. माझ्या त्या स्पर्शाने आंटींनी त्यांचा हात मागे घेतला नाही. उलट त्यांनी माझ्याकडे हात पाहिलं आणि त्यांचा दुसरा हात माझ्या हातावर ठेवून तो हलकेच दाबला. त्यांच्या हाताचा उबदार स्पर्श माझ्या मनाला एक वेगळीच शांतता देऊन गेला. थँक्यू समीर. आज खूप वर्षांनी कोणीतरी माझ्या मनातली खतखत इतक्या शांतपणे ऐकून घेतली. नाहीतर लोक फक्त सल्ले देतात, समजून कोणीच घेत नाही. त्या डोळ्यातले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत हसून म्हणाल्या, आंटी तुम्ही कधी स्वतःला एकटं समजू नका. तुम्हाला जेव्हा वाटेल तुम्ही मला फोन करू शकता, माझ्याशी बोलू शकता. आपण दोघे एकाच नावेत आहोत, त्यामुळे एकमेकांचे दुःख आपण नक्कीच हलकं करू शकतो. मी त्यांना धीर देत म्हणालो. रात्रीचे 11:30 वाजले होते. अनुराधा आंटी सोफ्यावरून उठल्या आणि म्हणाल्या, चला खूप रात्र झाली, उद्या सकाळी तुला ऑफिसला जायचं आहे, झोपूया आता. पण खोलीकडे जाताना त्यांनी माझ्या खांद्यावर अत्यंत प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाल्या, तुझ्याशी बोलून आज माझं मन खूप हलकं झालं रे. शुभ रात्री. मी माझ्या खोलीत गेलो आणि बेडवर पडलो, पण त्या रात्री मला बराच वेळ झोप आली नाही. डोळ्यासमोर सारखा अनुराधा आंटीचा तो भावूक झालेला चेहरा आणि त्यांच्या शब्दातील आर्द्रता फिरत होती. त्यांच्या त्या आदरयुक्त आणि उबदार स्पर्श माझ्या मनात एक वेगळीच अस्वस्थता, पण एक सुखावणाऱ्या समाधानाची अस्वस्थता निर्माण करत होता. हे नाते काय होते मला माहीत नव्हतं, पण एक गोष्ट नक्की होती की आमचा संवाद केवळ 2 अनोळखी व्यक्तीमधील नव्हता, तर तो 2 एकाकी मनांचा एकमेकांच्या जवळ आणणारा एक भावनिक पूल ठरला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात एक नवीन आणि वेगळी लगबग सुरू झाली. आयत्या वेळी आई माहेरून म्हणजेच माझ्या मामाचा फोन आला. मामीची तब्येत अचानक बिघडल्यामुळे आईला 2 दिवसासाठी गावी जाणे भाग पडत होते. आई थोडी द्विधा मनस्थितीत होती, कारण अनुराधा आंटी अजून आमच्याच घरी होत्या आणि त्यांचं बँकेचं काम अपूर्ण होतं. आई गोंधळलेला पाहून अनुराधा आंटी म्हणाल्या, मंगला तू अजिबात काळजी करू नकोस, आधी वहिनींची तब्येत बघायला जा. मी आहे ना इथे, माझं काम मी समीरच्या मदतीने करून घेईल, तू कसलाही विचार न करता ने. आईलाही त्यांचे म्हणणं पटलं. तिने जाताना माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाली, समीर, अनुराधाला काही अडचण होणार नाही, हे बघ, तिला वेळेवर चहा पाणी आणि जेवण बघ रे बाबा. मी आईला हसतमुखाने निरोप दिला. तू काळजी करू नकोस आई, मी सगळं सांभाळेन. आई दुपारच्या गाडीने निघाली आणि आता घरात फक्त मी आणि अनुराधा आंटी दोघंच उरलो होतो. त्या दिवशी ऑफिसमध्ये असतानाही माझं लक्ष कामात पूर्णपणे लागत नव्हतं. वारंवार काल रात्रीचा आमच्यात झालेला तो भावनिक संवाद आणि त्यांनी दिलेला मानसिक आधार माझ्या मनाला वेढत होता. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर घरी परत येताना
मी विचार केला की आंटी घरात एकट्या असतील, आई नसल्यामुळे त्यांना कदाचित संकोच वाटेल, म्हणून त्यांचं मन प्रसन्न होण्यासाठी मी रस्त्याला एका छोट्या दुकानातून काही टवटवीत गुलाबाची फुलं विकत घेतली. घराचा दरवाजा उघडताच अनुराधा आंटी हॉलमध्ये बसल्या होत्या. त्यांनी नेहमीप्रमाणे अत्यंत साधी आणि सुटसुटीत सलवार कमीज घातली होती. केस मोकळे सोडले होते. मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर छानसं हसू उमटलं. आंटी, आई गेली दुपारी. घरात खूप शांतता वाटते ना? मी माझी बॅग सोफ्यावर ठेवत विचारलं. हो रे, मंगला गेल्यावर घर कसं रिकामं रिकामं वाटत होतं, पण तू आलास बरं वाटतं, त्या म्हणाल्या. मी माझ्या पाठीमागे लपवलेला गुलाबाचा छोटासा बुके त्यांच्यासमोर धरला आणि म्हणालो, हे तुमच्यासाठी आंटी. ऑफिसमधून येताना दिसली म्हणून घेतली. आवडतात ना तुम्हाला? ती गुलाबाची फुलं पाहताच त्यांच्या डोळ्यात लहान मुलासारखी चमक आली. त्यांनी तो बुके हातात घेतला, फुलांचा सुवास घेतला आणि अतिशय भावूक होऊन म्हणाल्या, खूप सुंदर आहेस रे समीर. थँक्यू सो मच. खरं सांगू, खूप वर्ष झाली माझ्यासाठी कोणी असं आवर्जून फूल आणलं नव्हतं. लोकांना वाटतं वय झालं की माणसाच्या आवडीनिवडी संपतात, पण तसं नसतं रे. मनात प्रत्येक वयात अशा छोट्या आनंदाची गरज असते. त्यांच्या त्या वाक्यात खूप मोठी कृतज्ञता होती. त्यानंतर आम्ही दोघे मिळून रात्रीच्या जेवणाची तयारी करायचं ठरवलं. स्वयंपाकघरात काम करताना आज एक वेगळाच जिवंतपणा जाणवत होता. मी भाजी चिरून देत होतो तर त्या गॅसजवळ उभ्या राहून चपात्या लाटत होत्या. काम करता करता आमचे विचार, आमचे अनुभव आणि आमच्या आवडीनिवडी याबद्दल खूप गप्पा झाल्या. त्या क्षणी माझ्या मनात आलं की वयाचा फरक हा केवळ कागदावर असतो. जर विचार आणि भावना जुळल्या तर कोणतीही व्यक्ती आपल्या हक्काची सोबती बनू शकते. जेवण आटपून आम्ही बाल्कनीत येऊन बसलो. बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली होती आणि मातीचा सुंदर सुगंध वास हवेत दरवळत होता. वातावरणात एक प्रचंड सुकवणारा गारवा होता. अनुराधा आंटी बाल्कनीच्या रेलिंग टेकून बाहेर पडणारा पाऊस पाहत होत्या. समीर, हे जीवन किती अजब आहे ना? त्यांनी शांतपणे विचारलं. काही दिवसापूर्वी मी माझ्या घरात पूर्णपणे एकटी होती. असं वाटायचं की आयुष्य संपलंय. पण इथे आल्यावर, तुझ्याशी बोलल्यावर पुन्हा एकदा जगण्याची इच्छा झाली आहे. तू या मोठ्या माणसासारखा आदर देतोस आणि लहान मुलासारखं सांभाळतोस. मला खूप सुरक्षित वाटतं तुझ्याजवळ. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांच्या चेहऱ्यावर पावसाचे काही तुषार पडले होते, ज्यामुळे त्या खूप शांत आणि सात्विक दिसत होत्या. मी अतिशय आदराने त्यांच्या हातात हात घेतला. यावेळी आमचा हात धरण्याचा उद्देश केवळ धीर देणे नव्हता, तर आम्ही दोघे एकमेकांना मनापासून एक भावनिक सोबत म्हणून स्वीकारत होतो याची ती मूक पावती होती. आंटी, मलाही अगदी असंच वाटतंय. तुमच्या येण्याने माझ्या एकाकी घरात मनात नवी ऊब आली आहे. समाज किंवा लोक काय विचार करतील यापेक्षा माझ्यासाठी तुमचं सुख आणि तुमचं हसणं जास्त महत्त्वाचं आहे. आपण एकमेकाच्या आयुष्यातील ही पोकळी कायमची दूर करू शकतो. मी मनापासून माझे विचार मांडले. अनुराधा आंटीने माझ्या खांद्यावर डोके ठेवले. त्यांच्या केसांचा मंद सुवास मला जाणवत होता. आम्ही दोघे बराच वेळ तसे उभे राहिलो. बाहेर पाऊस पडत होता, पण आमच्या मनात एका प्रकारची उबदार शांतता पसरली होती. त्या रात्री आमच्यात कोणतेही भावनिक अंतर उरले नव्हते, कारण आमची मने भावनिकदृष्ट्या एकमेकांना पूर्णपणे गुंतली होती. या एका वयात आलेल्या तरुणाला आणि एकाकी स्त्रीला ज्या निखळ पवित्र प्रेमाची आणि आदराची गरज असते, ते आम्हाला एकमेकांसोबत सापडलं होतं. रात्री झोपायला जाताना त्यांनी माझ्या कपाळावर एक प्रेमाची आणि आपुलकीची थाप दिली. आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं. तिथे कोणतीही वासना नव्हती, तर फक्त आणि फक्त एकमेकाबद्दल वाटणारा आदर, अपार प्रेम आणि एक नवीन गोड सुरुवात आनंद होता. त्या सुंदर आणि भावनिक रात्रीनंतर दुसरी सकाळ एक वेगळाच प्रकाश घेऊन आली. मी सकाळी लवकर उठलो तेव्हा घरातून चहाचा आणि आल्याचा एक छान सुवास येत होता. स्वयंपाकघरात गेलो तर अनुराधा आंटी आधीच उठून आवरत होत्या. त्यांनी साधी पिवळ्या रंगाची सलवार कमीज घातली होती. केस मागे बांधलेले होते आणि त्या गुणगुणत चहा गाळत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर कालची ती अस्वस्थता किंवा दुःख कुठेच नव्हते. तिथे फक्त एक आत्मिक समाधान आणि निखळ आनंद दिसत होता. मला पाहताच त्या गोड हसल्या आणि म्हणाल्या, अरे समीर, उठलास? चल, गरमागरम चहा तयार आहे.
अरे खूप दिवसांनी आज मला इतकं शांत आणि गाढ झोप लागली रे. मनातलं सगळं ओझं उतरल्यासारखं वाटतंय. मी चहाचा कप हातात घेतला आणि सोफ्यावर बसत म्हणालो, मलाही आंटी. काल रात्री बाल्कनीत तुझ्याशी बोलताना मला जाणवलं की आयुष्यात आपल्याला हवं असणारं सुख खूप साधं असतं. फक्त ते समजून घेणारा माणूस हक्काचा असावा लागतो. तुम्ही मला तो हक्काचा आधार दिला. आम्ही दोघांनीही चहा घेता घेता एकमेकाकडे पाहिले. आधाराच्या नजरेने आता कोणताही संकोच नव्हता, तर एक अत्यंत जवळच्या आणि विश्वासू मित्राला पहिल्यांदाच आनंद होतो. तो संपूर्ण दिवस आम्ही दोघांनी खूप आनंदात घालवला. दुपारच्या सुमारास आई माहेरून परत येणार होती आणि त्यानंतर अनुराधा आंटीच्या नाशिकमधलं काम संपल्यामुळे त्याही त्यांच्या गावी परतणार होत्या. त्यामुळे आमच्याकडे एकमेकासाठी खूप कमी वेळ उरला होता. आम्ही घरातली छोटी मोठी कामं एकत्र केली. दुपारी बँकेच्या काही कागदपत्राचा उरलेलं काम मी पुढे कार घेऊन पूर्ण करून दिलं. जेव्हा आम्ही बँकेत परत येत होतो तेव्हा गाडीवर मागे बसून त्या माझ्या खांद्यावर हात ठेवला होता. तो स्पर्श मला सांगत होता की आता त्या स्वतःला या जगात एकटं समजत नव्हत्या. दुपारी 2च्या सुमारास आई घरात परत आली. मामाच्या घरी सगळं व्यवस्थित असल्यामुळे आईच्या चेहऱ्यावर समाधान होतं. आई आल्यावर अनुराधा आंटीचं स्वतःचं सामान आवरून घेतलं. त्यांची बॅग भरताना त्यांचे डोळे थोडे ओलावले होते. 4 दिवसापूर्वी जेव्हा त्या घरात आल्या होत्या तेव्हा त्या एकट्या आणि हताश होत्या. पण आज जाताना आपल्यासोबत आठवणींचा एक मोठा मौल्यवान ठेवा घेऊन चालल्या होत्या. दुपारच्या 3:30 वाजता त्यांची टॅक्सी दारात आली. आईने त्यांना घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, अनु, खूप बरं वाटलं ग तू आल्यामुळे. जुने दिवस आठवले. आता अशीच मध्ये मध्ये येत जा, घर तुझंच आहे. अनुराधा आंटीने आईचा निरोप घेतला आणि शेवटी त्या माझ्याजवळ आल्या. आई आत पाणी आणायला गेली होती. त्या काही सेकंदाच्या शांततेत त्यांनी माझ्या पाठीवर अत्यंत मायेने हात ठेवला. त्यांच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब गालावर घसरला. त्या अतिशय मऊ आणि हळव्या आवाजात म्हणाल्या, समीर, या 4 दिवसात मला माझं हरवलेलं जगणं परत मिळवून दिलं रे. वय, संसार, जबाबदाऱ्या या सगळ्यात मी स्वतःला विसरून गेले होते. पण तुझ्या या समजूतदारपणामुळे आणि निखळ प्रेमाने मला पुन्हा एकदा स्वतःवर प्रेम करायला शिकवलं. तू माझ्या आयुष्यात आलेलं सुंदर देवदूत आहेस. मी त्याचा हात हातात घेतले आणि आदराने म्हणालो, आंटी, डोळ्यात पाणी आणू नका. हे नातं किंवा ही भेट इथे संपत नाहीये. तुम्ही जेव्हा जेव्हा एकटं फील करा तेव्हा लक्षात ठेवा की नाशिकमध्ये तुमचा एक हक्काचा माणूस तुमची वाट बघतोय. आपण दूर जरी असलो तरी मनाने नेहमी जवळ राहू. माझ्या या शब्दांनी त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू आणलं. त्यांनी टॅक्सीत बसताना एक शेवटची मागे वळून माझ्याकडे पाहिलं आणि गाडी दूर निघून गेली. त्या गेल्यानंतर पुन्हा एकदा घर शांत झालं होतं. पण ही शांतता आधीसारखी खायला उठणारी नव्हती, तर या शांततेने आता सुंदर अनुभूती होती. आई घरात आल्यावर मला म्हणाली, समीर, अनुराधा जाताना सांगत होती की तुझा स्वभाव खूप छान आहे. तू तिची खूप काळजी घेतलीस. मला तुझा अभिमान वाटतो रे. मी मनातल्या मनात हसलो आणि आईला म्हणालो, हो आई, आंटी खूप चांगल्या आहेत. मलाही त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. काही दिवस निघून गेले. माझं रोजचं ऑफिस आणि घरचं रुटीन पुन्हा सुरू होतं. पण आता माझ्या आयुष्यात एक मोठा बदल झाला होता. आता मला रात्री एकटं वाटत नव्हतं. एक दिवस रात्री 9 वाजता मी ऑफिसमधून थकून घरी आलो आणि बेडवर पडलो. तितक्यात माझ्या मोबाईलवर रिंग वाजली. स्क्रीनवर अनुराधा आंटी असं नाव चमकत होतं. मी उत्सुकतेने फोन उचलला. हॅलो आंटी, कशा आहात? पलीकडून त्यांचा तो गोड प्रसन्न आवाज आला. मी छान आहे समीर. आज इथे खूप पाऊस पडतोय. गॅलरीत उभी असताना मला आपल्या नाशिकच्या बाल्कनीतल्या गप्पांची खूप आठवण आली रे. म्हणून राहवलं नाही आणि फोन केला. तू जेवलास का? आम्ही दोघे फोनवर जवळपास अर्धा तास बोलत राहिलो. त्यांनी त्यांच्या घराच्या गोष्टी सांगितल्या. मी माझ्या ऑफिसच्या गमतीजमती सांगितल्या. फोन ठेवताना त्यांनी विचारलं, पुन्हा कधी येऊ नाशिकला? मी हसून उत्तर दिलं, तुम्ही सांगा, मी कधी येऊ तुम्हाला न्यायला? पलीकडून त्या मनापासून हसल्या. या 4 दिवसाच्या अनपेक्षित भेटीने मला एका मोठ्या सत्याची जाणीव करून दिली होती. जगातील सगळीच नाती रक्ताची किंवा समाजाने ठरवून दिलेल्या चौकटीत नसतात.
काही नाती दोन एकाकी मनाच्या गरजेतून, निखळ भावनेतून आणि आदरातून जन्माला येतात. या नात्याला जगाच्या नजरेत काय नाव द्यायचं याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नव्हतं. आमच्या दोघांच्या मनात एकमेकाबद्दल असलेला आदर, माया आणि हक्काचा भावनिक कोपरा नेहमी सुरक्षित आणि जिवंत राहणारा होता. आम्ही दोघेही आता आपल्या आयुष्यात समाधानी होतो, कारण आम्हाला खरा भावनिक सोबती मिळाला होता. त्यांच्या त्या शेवटच्या फोन कॉलनंतर माझ्या आयुष्यात एक वेगळीच हुरूर निर्माण झाली होती. नाशिकच्या त्या हिरव्यागार वातावरणात आता पावसाचा जोर अधिकच वाढला होता आणि त्याचसोबत माझ्या मनात अनुराधा आंटीबद्दल भावनांचा पूरही ओसांडून वाहत होता. ती केवळ एक साधी ओळख किंवा आईच्या मैत्रिणीशी झालेला संवाद नव्हता. ते दोन एकाकी मनाचं असं मिलन होतं ज्यानं जगाच्या कोणत्याच चौकटीत बसवणं शक्य नव्हतं. दिवसेंदिवस आमचे फोनवरील बोलणे अधिकच घट्ट आणि सखोल होत गेले. सुरुवाती दिवसातून एकदा होणारा फोन आता दिवसातून 3 वेळा होऊ लागला. सकाळी ऑफिसला जाताना त्यांचा दिवस चांगला जावो असा आलेला छोटासा मेसेज संपूर्ण दिवसाचा थकवा आधीच दूर करायचा. रात्री तर आम्ही दोघे तासनतास बोलत असू. आई घरात असायची, त्यामुळे मी माझ्या खोलीची खिडकी उघडून बाहेर पडणाऱ्या पावसाच्या आवाजात, अगदी हळू आवाजात त्यांच्याशी बोलायचो. त्या संवादात एक वेगळ्याच रोमॅन्टिक सुवास होता. एक दिवस रात्रीच्या गप्पांमध्ये त्यांनी अत्यंत हळुवार आवाजात विचारले, समीर, कधी कधी मला भीती वाटते रे. आपण जे करतोय, जे बोलतोय ते योग्य आहे ना? समाज याला काय म्हणेल? मी काही वेळ शांत राहिलो, खिडकीबाहेर पडणाऱ्या थेंबाकडे पाहिले आणि म्हणालो, अनुराधा. हो, आता मी त्यांना आंटी म्हणणं सोडून दिलं होतं आणि त्यांनीही मला तसा अधिकार दिला होता. समाज तेव्हा कुठे असतो जेव्हा माणूस रात्रीच्या अंधारात एकटेपणाच्या वेदना सहन करत असतो. जेव्हा तुम्ही त्या मोठ्या घरात स्वतःच्या पावलांच्या आवाजाने घाबरत होतात तेव्हा समाज तिथे नव्हता. आज जर आपल्याला एकमेकांमध्ये तो हक्काचा विसावा आणि निखळ आनंद मिळत असेल तर जगाचा विचार करण्यात काय हरशील? माझे हे शब्द ऐकून पलीकडून त्यांचा दीर्घ श्वासांचा आवाज आला. समीर, तुझ्या या समजूतदारपणाच्या मी प्रेमात पडले आहे रे. या वयात मला असं वाटतं की कधीच वाटलं नव्हतं, पण तुझ्याशी बोलताना मी स्वतःला विसरून अगदी लहान मुलगी बनून जाते. त्यांनी आपली भावना अत्यंत प्रांजळपणे कबूल केली. त्यानंतर काही दिवसांनी नशिबाने आम्हाला पुन्हा एकत्र आणण्याची संधी दिली. अनुराधा यांच्या जमिनीच्या कामाचा शेवटचा आणि महत्त्वाचा दस्तऐवज सही करण्याचे त्यांना पुन्हा एकदा नाशिकच्या कोर्टात येणे आवश्यक होते. यावेळी आई एका कौटुंबिक कार्यासाठी 4 दिवसासाठी बाहेरगावी गेली होती. घर पूर्णपणे रिकामे होते. जेव्हा त्यांनी मला सांगितले की त्या येत आहेत तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके वेगाने वाढू लागले. त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा त्या दारात आल्या तेव्हा नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. त्यांनी फिकट गुलाबी रंगाची जॉर्जेट साडी नेसली होती. पावसामुळे त्या थोड्या ओल्या झाल्या होत्या. साडीचे काही थेंब त्यांच्या खांद्यावर आणि गळ्यावर चमकत होते. मोकळे सोडलेले ओले केस आणि त्यांच्या चेहऱ्यावर रेंगाळत होते. दारात उभ्या असलेल्या अनुराधाकडे पाहून मी काही सेकंद स्तब्धच झालो. त्या 25-26 वर्षाच्या तरुणीला एक विदुषकीसारख्या अत्यंत सुंदर दिसत होत्या. वयाचे अंतर जणू कुठल्या कुठे विरघळून गेले होते. असा काय पाहतो समीर, आत नाही घेणार का? त्यांनी आपल्या नेहमीच्या गोड आवाजात पण यावेळेस थोड्या लागवी अंदाजात विचारले. मी भानावर आलो आणि हसून म्हणालो, या ना. विचार करत होतो की समोर अनुराधा उभी आहे की एखादी अप्सरा. माझ्या या बोलण्यावर त्याने कमालीच्या लाजल्या. त्यांच्या गालावर आलेली ती गुलाबी छटा दिवाणखान्यात मंद प्रकाशात अधिकच खुलून दिसली. त्या आत आल्या. प्रवासाचा आणि पावसाचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर होता, पण डोळ्यात मात्र फक्त आणि फक्त माझ्यासाठी ओढ होती. मी हातातील बॅग बाजूला ठेवली आणि त्यांना अलगद जवळ गेलो. आमच्या दोघांमधील अंतर पूर्णपणे मिटले होते. त्यांच्या शरीरातून येणारा तो पावसाचा आणि मोगऱ्याचा अत्तराचा सुवास माझ्या मनाला धुंद करत होता. खूप आठवणी येत होती रे समीर तुझी, त्यांनी अत्यंत हळू आवाजात थेट माझ्या डोळ्यात पाहत सांगितले. त्यांच्या डोळ्यात एक अनामिक आर्द्रता आणि आत्मसमर्पणाची भावना होती. मलाही अनुराधा, मी म्हणालो आणि नकळत माझा हात त्यांच्या ओल्या गालावर गेला. माझा स्पर्श होताच त्यांनी हळूच आपले डोळे मिटून घेतले. त्यांच्या ओठ्यावर एक हलकी थरथरत होती.
मी माझा दुसरा हात त्यांच्या कमरेवर ठेवला आणि त्यांना हळूच माझ्या जवळ ओढले. त्यांच्या रेशमी साडीचं आणि शरीराचे उबदार स्पर्श त्या पावसाळी रात्री माझ्या मनाला वेड लावून गेला. त्यांनी आपले डोळे उघडले आणि माझ्याजवळ येत माझ्या छातीवर आपलं डोकं टेकवलं. बाहेर पावसाचा गडगडाट सुरू होता. खिडक्यावर पाण्याचे थेंब आदळत होते. पण आमच्या जगात एक अत्यंत सुंदर, रोमॅन्टिक आणि उबदार शांतता पसरली होती. मी त्यांच्या कपाळावर माझे ओठ टेकवले. तो एक पवित्र, आदराने भरलेला पण तितकाच तीव्र भावनिक स्पर्श होता. रात्री जेवण करण्याचा प्रश्नच नव्हता, कारण आमची मने एकमेकाच्या अस्तित्वानेच तृप्त झाली होती. आम्ही दोघे बाल्कनीत आलो. बाहेर संपूर्ण शहर अंधारात आणि पावसाच्या धुक्यात हरवून गेलं होतं. थंड हवेची एक झुळूक आली तशा किंचित कापल्या. मी मागून जाऊन त्यांना माझ्या कवेत घेत ओढले. माझा वेढा त्यांच्या भोवती घट्ट होताच त्यांनी सुरक्षिततेची भावना मिळाली. समीर, आयुष्यात कधीतरी असं सुख मिळतं ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. मला असं वाटतंय की मी आजपर्यंत फक्त दिवस ढकलत होते. जगले तर मी आता तुझ्यासोबत आहे. त्या माझ्या हातावर आपले हात फिरवत म्हणाल्या. मी त्यांचे तोंड माझ्याकडे वळवले. मंद प्रकाशात त्यांचे ओठ अत्यंत आकर्षक दिसत होते. अनुराधा, या नात्याने जगाने काहीही नाव दिले तरी चालेल, पण माझ्यासाठी तू माझी प्रेरणा आहेस, माझे सर्वस्व आहेत, असे म्हणत मी हळूच माझे ओठ तिच्या ओठावर टेकवले. तो चुंबन केवळ शारीरिक नव्हते, तर दोन एकांकी आत्म्यांचे एकमेकात दिलेले एक मूक साध होती. त्यांच्या ओठांचं ती मऊ मऊ ऊब आणि त्यांचा ते वेड्यातून टाकणारा प्रतिसाद, यामध्ये अनेक वर्षाचा एकटेपणा आणि आज मिळालेला अथंग प्रेम विरघळून गेले. आम्ही दोघेही त्या अथंग भावनेतून वाहत गेलो. त्या रात्री आमच्यात कोणतेही अंतर, कोणतेही बंधनं नव्हती. त्या रात्री नाशिकच्या त्या निसर्गरम्य घरात निसर्गाच्या साक्षीने दोन मनांची एकमेकांना पूर्णपणे समर्पित केले होते. वयाची बंधने, समाजाचे नियम सगळ्या पलीकडे जाऊन त्यांनी एका निखळ, पवित्र आणि रोमॅन्टिक नात्याची नवी व्याख्या लिहिली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरणे खिडकीतून आत आली, तेव्हा अनुराधा माझ्या शेजारी अत्यंत शांतपणे झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर एक अद्भुत समाधानाने आणि सुखाचे हसू होते. मी तिच्या कपाळावर केस बाजूला सारले आणि मनाशीच म्हणालो, हे नातं जगावेगळं असेल, पण यात जे सुख आणि आदर आहे तो जगात कुठेच नाही. आमचा हा प्रवास आता केवळ 4 दिवसाचा राहिला नव्हता, तर तो आयुष्यासाठी एकमेकांच्या मनात कोरला गेला होता. त्या रात्री धुंद आणि भावनिक मिलनानंतर सकाळ जितकी शांत होती, तितकीच येणाऱ्या दुपार एका अनपेक्षित वादळाच्या नांदी ठरली. अनुराधाच्या चेहऱ्यावर काल रात्रीचं सुख आणि समाधान स्पष्ट दिसत होतं. आम्ही दोघे डायनिंग टेबलवर बसून चहा घेत होतो, तेव्हा तिच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. मेसेज पाहता तिच्या हातातील चहाचा कप किंचित थरारला. तिच्या चेहऱ्यावरचा रंग अचानक उडाला. काय झालं अनुराधा? मी काळजीने हातात हात घेत विचारले. तिने गडबडून फोन बाजूला ठेवला आणि कसाबसा स्वतःला सावरत म्हणाली, काही नाही समीर, बँक मॅनेजरचा मेसेज होता. कागदपत्राच्या कामासाठी कोर्टात लवकर जावं लागेल. पण तिच्या डोळ्यात भीती मला स्पष्ट जाणवत होती. ती काहीतरी लपवत होती. दुपारी आम्ही कोर्टात पोहोचलो. तिथली जुनी कागदपत्र आणि वकिलांची धावपळ, या सगळ्यात 2 तास निघून गेले. सहीची प्रक्रिया झाल्यावर आम्ही बाहेर पडत होतो. तितक्यात पार्किंग लॉटच्या कोपऱ्यात एक कोट घातलेला, विस्कटलेले केस असलेला आणि डोळ्यावर काळा चष्मा लावलेला माणूस उभा असलेला मला दिसला. त्याचे पूर्ण लक्ष अनुराधावर होते. जेव्हा अनुराधाची नजर त्याच्यावर पडली, तेव्हा ती भीतीने माझा हात घट्ट धरला. तिचा हात बर्फासारखा थंड झाला होता. तो माणूस आमच्या दिशेने चालत येऊ लागला. त्याच्या प्रत्येक पाऊल माझ्या मनात संशय निर्माण करत होता. अनुराधा, कोण आहे हा माणूस? मी विचारले. समीर, प्लीज काही विचारू नकोस, आपण इथून लवकर निघूया. ती अक्षरशः रडू लागली. आम्ही घाईघाईने गाडीत बसलो आणि घराच्या दिशेने निघालो. पण तो मागच्या आरशात मला दिसले की एक काळी गाडी आमच्या मागे येत होती. कोणीतरी आमचा पाठलाग करत होतं. नाशिकच्या रस्त्यावरून गाडी वेगाने पळवत मी कसाबसा गाडीला चुकवून घरी पोहोचलो. घरात आल्यावर मी मुख्य दरवाजा घट्ट लावून घेतला. अनुराधा हॉलमध्ये सोफ्यावर बसून स्वतःचे डोके धरून रडत होती.
तिची ती अवस्था मला पावत नव्हती. मी तिच्यासमोर गुडघ्यावर बसलो आणि तिचे दोन्ही हात माझ्या हातात घेतले. अनुराधा, आता बस झालं. काल रात्री आपण एकमेकांना सर्वस्व मानलं आहे. जर काही संकट असेल तर त्यावर आपल्या दोघांचा अधिकार आहे. कोण आहे तो माणूस आणि तुझा पाठलाग का करतोय? मी ठामपणे विचारलं. अनुराधाने एक दीर्घ आणि जड श्वास घेतला. तिने तिची बॅग उघडली आणि त्यातून एक जुनी पिवळी पडलेली डायरी आणि काही कागदपत्रे बाहेर काढली. समीर, मी तुला म्हटलं होतं ना की माझे यजमान परदेशात एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करताय. ते अर्धसत्य आहे. ते परदेशात गेले नाही, त्यांना पाठवलं गेलंय किंवा कदाचित ते स्वतःहूनही लपून बसलेत. माझे डोळे आश्चर्याने मोठे झाले. म्हणजे? माझे यजमान ज्या कंपनीत काम करत होते तिथे कोट्यवधी रुपयाचा एक मोठा आर्थिक घोटाळा झाला होता. त्या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार ते नव्हते, तर कंपनीचे मालक आणि राजकीय लोक होते. पण सर्व आळ माझ्या यजमानावर आणण्यात आलं. जो माणूस आज कोर्टाबाहेर उभा होता त्याचे नाव दिग्विजय आहे. तो त्या एक मोठ्या टोळीचा मुख्य हस्तक आहे. तो गेली 4 वर्षे माझ्यावर पाळत ठेवून आहे, कारण त्याला वाटतं की त्या घोटाळ्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि परदेशी खात्यांचे पासवर्ड माझ्याकडे आहेत. तिने डायरी माझ्या हातात दिली. मी ती डायरी उघडली तर त्यात अनेक क्लिष्ट कोड्स, बँक अकाउंटचे डिटेल्स आणि काही सह्या होत्या. आणि नाशिकच्या या कौटुंबिक जमिनीचं काम. मी विचारलं, तो फक्त एक बहाणा होता समीर? अनुराधा रडत म्हणाली, खरं तर त्या जमिनीच्या जुन्या कागदपत्राच्या लॉकरमध्येच माझ्या यजमानाची ही डायरी आणि पेन ड्राईव्ह लपून ठेवला होता. मला विमलच्या घरी येऊन सुरक्षित बाहेर काढायचं होतं, पण दिग्विजयला कसं कळालं कोण जाणे. तो माझ्या मागून इथे पोहोचला. आता कथेला भयानक वळण मिळालं होतं. आमचं निखळ आणि रोमॅन्टिक नातं एका मोठ्या गुन्हेगारी विळख्यात अडकलं होतं. बाहेर पुन्हा एकदम मुसळधार पाऊस सुरू झाला होता. विजा कडकडत होत्या. अचानक संपूर्ण घराची लाईट गेली. वातावरणात एक भयंकर शांतता पसरली. मी मोबाईलचे फ्लॅश लाईव्ह चालू केली. तितक्यात खिडकीबाहेर झाडांच्या सावल्यातून कोणीतरी चालत असल्याचा भास झाला. मी अनुराधाला एका सुरक्षित खोलीत बसायला सांगितलं आणि मी स्वतः हातात एक जाड लोखंडी रॉड हॉलमध्ये आलो. खट असा आवाज मुख्य दरवाजाच्या बाजूला असलेल्या खिडकीतून आला. कोणीतरी काच तोडण्याचा प्रयत्न करत होते. मी सावध पावलांनी तिथे गेलो. फ्लॅशलाईटच्या प्रकाशात मला तीच काळी गाडी घराबाहेर उभी असलेली दिसली आणि 2-3 सावल्या घराच्या मागच्या बाजूला जाताना दिसल्या. माझं हृदय वेगाने धडधडत होतं. मला पोलीस स्टेशनला फोन करायचा होता, पण फोनला नेटवर्क नव्हतं. पाऊस आणि वादळामुळे रेंज गायब झाली होती. आम्ही दोघे या घरात पूर्णपणे एकटे आणि असहाय्य होतो. तितक्यात मागच्या दाराचा जोरात आपटला. ते आत आले होते. मी अनुराधा असलेल्या खोलीकडे धाव घेतली, पण उशीर झाला होता. एका माणसाने अनुराधाचा हात पकडला होता आणि तिच्या गळ्यावर चाकू ठेवला होता. तो दुसरा कोणी नसून दिग्विजय होता. तर शेवटी ती डायरी सापडलीच तर? दिग्विजय क्रूरपणे हसला. अनुराधा, तू खूप हुशार समजतेस स्वतःला. या पोराच्या घरी लपून तू आमच्यापासून वाचू शकत नाहीस. चाल, ती डायरी आणि पेनड्राईव्ह आमच्या हवाली कर, नाहीतर या पोराचा जीव जाईल आणि तुझाही. अनुराधा भीतीने थरथरत माझ्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. समीर, नको, त्यांना देऊन टाक. मला तुला गमवायचं नाही, ती ओरडली. माझ्या डोक्यात विचारांचे चक्र वेगाने फिरू लागले. जर मी डायरी दिली तर ते आम्हाला जीवन सोडतील याची काहीच गॅरंटी नव्हती. मला काहीतरी वेगळं करायला हवं होतं. मी अत्यंत शांत राहण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, मी डायरी देतो, पण आधी तिला सोडा, मी म्हणालो आणि सोफ्याकडे जाऊन ती डायरी उचलली. डायरी देताना मी मुद्दाम माझ्या डाव्या हाताने मोबाईलचा व्हिडिओ रेकॉर्डिंग मोड ऑन करून तो सोफ्याच्या उशीत अशा प्रकारे लपवला की दिग्विजयचा चेहरा आणि त्याचा चाकू स्पष्ट दिसेल. मी डायरी दिग्विजय समोर धरली आणि त्याने एका हाताने चाकू अनुराधाच्या गळ्यावरून किंचित बाजूला केला आणि डायरी घेण्यासाठी हात पुढे केला. अत्यंत तीच अचूक संधी साधून मी लोखंडी रॉडने त्याच्या हातावर जोरदार प्रहार केला. चाकू खाली पडला. अनुराधा चपळाईने बाजूला झाली. दिग्विजय वेदनेने ओरडला,
पण त्याचा दुसरा साथीदार माझ्या अंगावर धावून आला. आमच्यात जोरदार हाणामारी सुरू झाली. त्याने मला खाली पाडले आणि माझे गळे दाबायला सुरुवात केली. माझा श्वास गुदमरू लागला होता. अंधारात मला काही सुचत नव्हतं. तितक्यात अनुराधाने बाजूला असलेले पाण्याचे जड जग उचलला आणि त्या दुसऱ्या माणसाच्या डोक्यावर जोरात मारला. तो चक्कर येऊन खाली पडला. दिग्विजयने पुन्हा उठून चाकू उचलण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला जोरात लाथ मारली आणि त्याला एका खोलीत ढकलून बाहेरून कडी लावून घेतली. त्याच वेळी बाहेर पोलिसांच्या गाड्यांचा सायरन ऐकू आला. थक्क होऊन आम्ही खिडकीबाहेर पाहिले. पोलीस आले होते, पण त्यांना कोणी फोन केला. दरवाजा उघडताच समोर पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांच्यासोबत माझी आई मंगला उभी होती. आईला पाहून मला धक्काच बसला. आई, तू तर गावी गेली होतीस ना, मी विचारले. आईने पुढे येऊन आम्हाला मिठी मारली आणि म्हणाली, समीर, मी गावी गेलेच नव्हते. अनुराधा जेव्हा नाशिकला येत होती तेव्हा तिने मला फोनवर धोक्याची पुसटशी कल्पना दिली होती. तिला वाटलं होतं की ती स्वतः हे सांभाळेल, म्हणून तिने मला गावी जाण्यास सांगितले जेणेकरून मी सुरक्षित राहीन. पण मला तिच्या जीवाची काळजी होती. मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या आधीच प्रकरणाची माहिती दिली आणि पोलिसांना घेऊन तुमच्या पाळतीवरच होते. पोलिसांनी दिग्विजय आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. सोप्यात लपवलेला माझ्या मोबाईलमधील व्हिडिओ रेकॉर्डिंग पोलिसांना भक्कम पुरावा मिळाला. सकाळ झाली होती. पोलीस स्टेशनमधील सर्व सोपस्कार पूर्ण करून आम्ही घरी परतलो होतो. नाशिकचा पाऊस आता थांबला होता आणि ढगामधून कोवळे ऊन बाहेर पडत होते. आई स्वयंपाकघरात चहा बनवत होती. मी आणि अनुराधा बाल्कनीत उभे होतो. रात्रीच्या त्या भयान थरारकानंतर आता तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता आणि सुरक्षितता भावना होती. तिने तिचा हात माझ्या हातात दिला. यावेळी तिच्या हातात कोणताही थरथराट नव्हती. समीर, आज जर तू नसतास तर मी संपले असते. तू फक्त माझं मनच नाही तर माझा जीवही वाचवला आहेस. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, अनुराधा, मी तुला आधीच सांगितलं होतं, आपण दोघे आता एकच नावेत आहोत. संकट कोणतंही असो, सामोरे आपण एकत्र जाणार. मी तिच्या हातावर हलके चुंबन घेत म्हटले. स्वयंपाकघरातून आई चहा घेऊन बाहेर आली. तिने आमच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक समजूतदारपणा होता. समाजात चौकटीत काहीही असोत, पण या संकटाने आम्हाला एकमेकांच्या इतके जवळ आणले होते की आता ते नाते तोडणे कोणालाही शक्य नव्हते. एका भयान रहस्याने सुरू झालेला हा प्रवास आता एका अत्यंत सुरक्षित, रोमॅन्टिक आणि अतूट बंधनात परावर्तित झाला होता. दिग्विजय आणि त्याच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नाशिकच्या त्या घरात अखेर एक दीर्घकाळ टिकणारी शांतता पसरली. पोलीस गाड्यांचे सायरन हळूहळू दूर गेले आणि त्यासोबतच अनुराधाच्या मनावर गेले कित्येक वर्ष असलेलं भीतीचं प्रचंड ओझंही कायमचं उतरलं. त्या दिवशी दुपारी आईने आम्हा दोघांना जवळ घेतलं. आईच्या डोळ्यात अनुराधाबद्दल सहानुभूती आणि माझ्याबद्दल अभिमान होता. समीर, अनुराधा, जे काही घडलं ते खूप भयानक होतं, पण मला आनंद आहे की तुम्ही दोघांनी एकमेकांना खंबीर साथ दिली. अनु, आता तुला कुठेही जाण्याची गरज नाही. जोपर्यंत कोर्टाची सगळी प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तू इथेच आमच्यासोबत राहणार आहेस, आईने अत्यंत मायेने सांगितले. आईच्या या शब्दांनी आम्हा दोघांनाही मोठा दिलासा दिला. त्यानंतर दिवस आमच्यासाठी अत्यंत वेगळे आणि सुखकर होते. दिग्विजयच्या अटकेमुळे त्या आर्थिक घोटाळ्याचे संपूर्ण जाळे उघडकीस आले होते आणि अनुराधाच्या यजमानावरील सर्व खोटे आरोप कोर्टाने अनधिकृतपणे फेटाळून लावले होते. ते आता कायदेशीररित्या मुक्त झाले होते, परंतु त्यांनी परदेशातच स्थायिक होण्यात आणि तिथलेच नागरिकत्व घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी अनुराधाला फोन करून स्पष्ट सांगितले की त्यांचे तिच्यावरील प्रेम आणि कौटुंबिक नाते कधीच संपले आहे आणि ते त्यांच्या नवीन जगात आनंदी आहेत. या बातमीने अनुराधाला दुःख झाले नाही, उलट तिला एका अशा बंधनातून मुक्ती मिळाली जे नातं फक्त नावापुरतं उरलं होतं. आता घरात फक्त मी, आई आणि अनुराधा होतो. आई बहुतांश वेळ तिच्या सामाजिक कामात, देवपूजेमध्ये व्यस्त असायची, ज्यामुळे मला आणि अनुराधाला एकमेकांसाठी भरपूर वेळ मिळायचा. नाशिकचा पाऊस आता ओसरला होता आणि हलकी गुलाबी थंडी सुरू झाली होती.
एका संध्याकाळी मी ऑफिसमधून नेहमीपेक्षा लवकर घरी आलो. आई एका ओळखीच्या काकूकडे भजनासाठी गेली होती. घरात मंद प्रकाश होता आणि मागच्या बाल्कनीतून येणारा थंड वारा संपूर्ण घरात रेंगाळत होता. मी बाल्कनीत गेलो तर अनुराधा तिथे उभी राहून नाशिकच्या डोंगराच्या मागे मावळणारा सूर्य बघत होती. तिने फिकट जांभळ्या रंगाची सुती साडी नेसली होती आणि थंडीमुळे तिने खांद्यावर एक उबदार शाल पांघरली होती. मी हळूच तिच्या मागे गेलो आणि काही न बोलता माझा हात तिच्या खांद्यावर ठेवला. ती दचकली नाही. उलट तिने मागे वळून माझ्याकडे पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावर निखळ रोमॅन्टिक हसू उमटले. आज खूप लवकर आलास समीर, तिने विचारले. हो, आज ऑफिसमध्ये अजिबात मन लागत नव्हतं. सारखा तुझाच विचार डोक्यात येत होता, मी अगदी प्रांजळपणे कबूल केले. माझे हे शब्द ऐकून ती किंचित लाजली आणि तिने आपली नजर खाली वळवली. पण तिचे हनुवटी धरून तिचा चेहरा हळूच वर केला. तिच्या डोळ्यात आता भूतकाळातील कोणतीही भीती किंवा संशय नव्हता. तिथे फक्त आणि फक्त माझ्यासाठी अथांग प्रेम आणि आदर होता. अनुराधा, आता तर सर्व संकटे टळली आहेत. कोर्टाची कामे संपली आहेत. तुझे यजमान त्यांच्या जगात व्यस्त आहेत. मग आता आपल्या या नात्याचं काय? मी तिचा हात माझ्या हातात घेत विचारले. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्या अगदी जवळ येत म्हणाली, समीर, जेव्हा मी पहिल्यांदा या घरात आले होते तेव्हा मी एकाकी आणि हताश होते. मला वाटलं होतं की माझं आयुष्य संपलंय. पण तू मला या फक्त जगायला शिकवलं नाहीस, तर स्वतःवर प्रेम करायला शिकवलंस. जगासाठी हे नातं कदाचित चुकीचं असेल, वयाचं अंतर असेल, पण माझ्या आत्म्याने तुला माझ्यासोबत म्हणून स्वीकारलं आहे. तिचे ते भावनिक शब्द ऐकताच माझ्या मनातील सर्व बंधने गळून पडली. मी तिला हळूच माझ्या कवेत घेतले. थंडीच्या त्या संध्याकाळी तिचा उबदार स्पर्श माझ्या शरीरात आणि मनात एक अनामिक शहारा आणून गेला. आम्ही दोघेही बराच वेळ तसेच शांतपणे उभे राहिलो. दोन मनांचे हे मौन कोणत्याही शब्दापेक्षा कितीतरी पटीने जास्त बोलके होते. रात्री आम्ही दोघांनी मिळून स्वयंपाक केला. आता आमच्यात कोणतीही औपचारिकता उरली नव्हती. काम करता करता होणारे छोटे स्पर्श, एकमेकाकडे पाहून हसणे, डोळ्यांनीच एकमेकाशी संवाद साधणे, यात वेगळाच रोमॅन्टिक जिवंतपणा होता. जेवण झाल्यानंतर आम्ही हॉलमध्ये बसलो होतो. आई अजून आली नव्हती. टीव्हीवर अत्यंत कमी आवाजात जुनी गाणी वाजत होती. अनुराधा सोफ्यावर अगदी माझ्या जवळ बसली होती. तिने तिचे डोके माझ्या खांद्यावर ठेवले होते आणि मी तिच्या हाताची बोटे माझ्या पोटात गुंफली होती. समीर, मला कधी कधी वाटतं की हे स्वप्न तर नाही ना? उद्या सकाळी उठल्यावर हे सगळं गायब तर नाही ना होणार? तिने अत्यंत हळुवार आवाजात विचारले. नाही अनुराधा, हे स्वप्न नाही. ही आपली नवी सत्य परिस्थिती आहे. आपण दोघांनी मिळून या एकाकीपणावर मात केली आहे. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी तुझा हात कधीच सोडणार नाही. मी तिच्या कपाळावर ओठ टेकवत तिला विश्वास दिला. त्या रात्री नाशिकच्या त्या शांत वसाहतीत निसर्गाच्या थंडीच्या साक्षीने दोन एकाकी मनांनी आपल्या आयुष्यातील एक अत्यंत सुंदर आणि रोमॅन्टिक नवी पहाट साजरी केली. हे नाते समाजाने ठरवून दिलेल्या चौकटीत बसणारे नसले तरी ते दोन्ही आत्म्यांना निखळ आणि आदरयुक्त मिलन होते, जे आता कायमचे अमर झाले होते.